हद्दवाढीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत काही मिनिटांची चर्चा, याला बैठक म्हणायची का? नेत्यांमध्येच अंतर्गत मतभेद. मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर हद्दवाढ हवी असणाऱ्या नेत्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही मिनिटे चर्चा केली. याला बैठक म्हणायची का, असा सवाल आमदार चंद्रदीप नरके यांनी उपस्थित केला. कोणतंही लग्न करण्याआधी मुलग्याला मुलगी आणि मुलगीला मुलगा पसंत असल्याशिवाय त्यांचे लग्न होत नाही. त्याचप्रमाणे हद्दवाढीबाबत एकतर्फी कोणालाही निर्णय घेता येणार नाही, अशी भूमिका आमदार नरके यांनी स्पष्ट केली. एकीकडे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांनी हद्दवाढीसाठी सहमती दिली असल्याचं सांगितलं, तर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी आमदार चंद्रदीप नरके यांनी मुख्यमंत्र्यांनी हद्दवाढीबाबत कोणतीही अधिकृत बैठक झाली नसल्याचं सांगितलं. त्याचबरोबर हद्दवाढ करायची असल्यास त्या अधिकृत बैठकीला त्या भागातील लोकप्रतिनिधींना आमंत्रित करणं आवश्यक आहे. मला या बाबतीतील कोणत्याही बैठकीचे आमंत्रण दिलेले नव्हते. बैठकीला आमंत्रण दिले नसल्यामुळे आमदार चंद्रदीप नरकेंचा आत्मसन्मान कुठेतरी दुखावला गेला असल्याचं चित्र स्पष्ट झालंय. ज्या गावांना महापालिकेमध्ये समाविष्ट करायचे आहे त्या गावांना महापालिकेत येण्यासाठी विरोध आहे. त्यांची इच्छा नसेल तर त्यांना हद्दवाढीत घेता येणार नाही, अशी माझी पहिल्यापासून भूमिका असल्याचंही आमदार नरकेंनी सांगितलं. यामुळे आता महायुतीतील नेत्यांमध्ये असणारे आपापसातील मतभेद स्पष्टपणे दिसून आले आहेत. महायुतीचे आमदार म्हणून आतापर्यंत सर्व आमदार एकत्र असल्याचं चित्र दिसत होतं. मात्र हद्दवाढ हवी असणाऱ्या आमदारांबरोबरच आता हद्दवाढ विरोधी असणारे आमदार देखील आपापली भूमिका मांडत असल्याने त्यांच्या एकीत फूट तर पडेल की काय, अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलंय. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.